केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार झाल्यावर संगमनेर मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामं निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावीत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या गेल्यात. विकास कामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे, सहाय्यक अभियंता संजय टेकाळे यांसह उपअभियंते अधिकारी यांची हजेरी होती. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या गेल्यात. शासनाचा निधी हा जनतेच्या हितासाठी असून प्रत्येक विकास कामं निर्धारित निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण झाले पाहिजेत. कामात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठीशी घातलं जाणार नाही, असा इशाराही आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. संगमनेर मतदारसंघातील प्रलंबित विषय जे आहेत, जे कामं मंजूर आहेत परंतु अपूर्ण स्थितीत आहेत, काही जुने कामं आहेत, ते सुद्धा ठेकेदार करत नाहीत, तर ते तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता माळुंजे साहेब होते, वरपे साहेब होते व त्यांची सर्व PWDची टीम होती, त्यांना सूचना दिल्यात. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत असलेले सर्व रस्ते जिथे जिथं खराब झालेत, जिथं जिथं खड्डे पडलेत, ते खड्डे बुजवण्याच्या तत्काळ सूचना दिल्यात. आपल्या संगमनेर शहरातीलच शारदा विद्यालयाच्या जवळील रस्तासुद्धा सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येतो, तो सुद्धा बुजवण्याच्या सूचना दिल्यात. कोल्हार गुटी रस्त्या संदर्भात विधानसभेमध्ये सुद्धा मी आवाज उचलला होता. संबंधित जो ठेकेदार आहे ह्याअंतर्गत झालेलं काम आहे, परंतु तो ठेकेदार ते काम करत नाही. दुरुस्ती कालावधी असताना सुद्धा तो अधिकाऱ्यांना दाद देत नव्हता. तेव्हा त्याच्यावरती सुद्धा आत्ता रस्ता दुरुस्त करून घेऊन जर त्यांनी पावसाळ्याच्या संपल्यानंतर जर रस्त्याचं काम व्यवस्थित केलं नाही तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं जे सार्वजनिक विभागाअंतर्गत जे जे कामं प्रस्तावित आहेत, सुरू आहेत, या कामांचा दर्जासुद्धा चांगल्या पद्धतीने कसा राखला जाईल, विनाकारण कुठल्याही कामामध्ये अनियमितता राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. निकृष्ट काम केल्यानंतर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याच्या सुद्धा आपण ही सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे अतिक्रमण आहे, राज्यमार्ग असेल किंवा इतर जिल्हा मार्ग असेल, याच्या लगत जे काही अतिक्रमण झालं असेल ज्याच्यामुळे अपघाताची संख्या वाढत असेल तर त्या ठिकाणचा सुद्धा अहवाल मागितला आहे. अशा परिसरातील सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. काहींच्या तक्रारी होत्यात, समनापूरसारख्या ठिकाणी तिथं ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होत असते, त्या दृष्टीने सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. प्रत्येक बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही. आता जे रस्त्याचे कामं सुरू आहेत त्याचा दर्जा चांगला राखला जाईल. कोल्हार घोटी राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्यामुळे याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं असल्याचंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.